नमस्कार, मी प्रियांका सावळ. निवऱ्या पब्लिकेशन हाऊसच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते. तर आज आपल्यासोबत आहेत आझादी या पुस्तकाच्या लेखिका प्रियांका चौधरी. त्यांचं मी मनापासून स्वागत करते. नमस्कार मॅडम. तर आज आपल्यासोबत आहेत प्रियांका मॅडम. तर आज आपल्या मस्तपैकी छान गप्पा अशा होणार आहेत पुस्तकाविषयी आणि त्यांच्या पूर्ण जर्नीविषयी. तर प्रियांका मॅडम, तुम्ही कुठल्या गावातून आलात आणि पुण्यापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता इथे येण्यापर्यंतचा? माझं मूळ गाव आहे उमरखेड, यवतमाळ जिल्ह्यामध्ये गाव आहे. तर 12वी नंतर माझा पुण्यापर्यंत म्हणजे 12वी नंतरच मी शिक्षणासाठी पुण्याला आले. माझं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन मी पुण्यामध्येच कम्प्लीट केलं आणि आतापर्यंत उमरखेड ते पुणे प्रवास म्हणजे लहान जेव्हा मी होते तेव्हाच मी ठरवलं होतं की मला पुण्यामध्ये यायचं, कारण की पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, साहित्याचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. आणि लहानपणापासून साहित्याबद्दलची जी आवड होती, परंतु गावामध्ये ग्रंथालय नसल्यामुळे किंवा जरी पुस्तक खरेदी करायचं असेल तरी साहित्याची तशी तिथे दुकानं पण नव्हती, त्यामुळे ते पुस्तकं खरेदी करता येत नव्हती. मग त्यावेळेला जे वाटलं की योग्य वेळात वाचन व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. पुस्तकं वाचायची लहानपणापासूनच आवड होती पण नाही मिळाली पुस्तकं. मग ते साहित्याचं शहर म्हणून जेव्हा पुण्याची एक ओळख आहे आणि त्या ओळखीमुळेच मला असं वाटलं की नाही, मला पुढील माझं शिक्षण पुण्यामध्ये करायचं, जेणेकरून मला माझी आवडती साहित्याची पुस्तकं वाचायला मिळतील. आणि त्यानंतर मी ठरवलं की पुण्यात यावं. मॅम, तुम्ही भरपूर पुस्तकं वाचलेली आहेत, तर तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या पुस्तकावर तुम्हाला आवडीची पुस्तकं आहेत? तसं तर मी म्हणजे बरीचशी पुस्तकं वाचली, पण मला असं वाटतं की जेव्हा जे एक वय होतं त्या वयामध्ये जी पुस्तकांची तुमच्यावर प्रभाव पडलेला असतो त्या विचारांचा, ती आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी गोष्ट असते. आणि गावात असताना मी पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी जी शिवाजी महाराज असेल, जिजाऊंचं चरित्र असेल, या माध्यमातून जी पुस्तकं गावागावामध्ये तेव्हा उपलब्ध करून दिली होती, त्या पुस्तकांचा माझ्या आयुष्यावर खूप जास्त परिणाम झाला की निदान तेव्हा माझ्या वाचनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. आणि तिथनं जी आवड म्हणतात ती हळूहळू आवड रुजत गेली. आणि ती जी पुस्तकं आहेत, मी म्हणेल की माझ्या जे विचारांवर प्रभाव झाला आणि माझ्या जडणघडणीमध्ये ज्या पुस्तकांचा वाटा आहे ती म्हणजे जिजाऊंचं चरित्र, शिवाजी महाराज, अगदी छोटी छोटी पुस्तकं असायची, पण त्या पुस्तकामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्रामधल्या अनेक तरुणांना एक योग्य दिशा दाखवण्याचं काम केलं. आणि मी माझ्या जडणघडणीमध्ये त्या पुस्तकांचं खूप मोठं योगदान आहे आणि मी श्रेय पूर्ण त्याच पुस्तकांना. मग मॅडम, द ओपन बुक लायब्ररी ही कन्सेप्ट जी आहे त्याची सुरुवात कशी झाली? ओपन लायब्ररी मुवमेंट थोडक्यात या चळवळीबद्दल सांगायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्यामध्ये शाहू फुले आंबेडकर यांचा वैचारिक वारसा जोपासण्यासाठी टाकलेले एक पाऊल म्हणजे ओपन लायब्ररी मुवमेंट. तर या चळवळीची सुरुवात कशी झाली तर सुरुवातीपासूनच मी जसं उमरखेडमध्ये असताना मला योग्य वेळात योग्य पुस्तकं मिळाली नाहीत, त्यामुळे जो वाचनाचा प्रवास होता, म्हणजे म्हणतात ना की योग्य वेळात जर योग्य विचार तुम्ही आत्मसात करत गेला तर त्यातनं एक तुमचं प्रगल्भ व्यक्तिमत्व होतं. मग जेव्हा पुण्यात आले तेव्हा पुण्यात म्हणजे सुरुवातीला जेव्हा वाटलं होतं तेव्हा वाटलं की ग्रामीण आणि शहरी भागामधली दरी आहे ती केवळ आर्थिक दरी आहे किंवा फार फार तर राहणीमानाची दरी आहे, की म्हणजे विशिष्ट पद्धतीचं ग्रामीण भागामध्ये राहणीमान, शहरी भागामध्ये विशिष्ट पद्धतीचं. पण जेव्हा पुण्यात आले तेव्हा मला प्रखरतेनं जाणवलं की ग्रामीण भागामध्ये जी दरी आहे ना, ग्रामीण आणि शहरी भागामध्ये, ती आहे वैचारिक दरी आणि ती केवळ पुस्तकाच्या माध्यमातूनच भरून येऊ शकते. मग तेव्हा मला वाटलं की आपण इथं आल्याच्या नंतर वेगवेगळी पुस्तकं, म्हणजे गरवारे कॉलेजमध्ये माझं एज्युकेशन कंप्लीट झालं तेव्हा मी लायब्ररीमध्ये वेगवेगळी पुस्तकं वाचली आणि तेव्हा मला जाणवलं की कुठेतरी आपण ज्या भागातनं आलो त्या भागातील लोकांसाठी आपण अशा पद्धतीचं जर ग्रंथालय नसेल तर आपण ग्रंथालयाच्या माध्यमातून ही विचारांची पेरणी करू शकतो. शेवटी जे आपण पेरणार आहोत तेच उगवणार असतं. मग योग्य वेळात जर आपण योग्य विचारांची पेरणी केली तर त्यातनं येणाऱ्या पिढीला पण दिशा मिळू शकते, योग्य दिशा मिळू शकते. आणि मग मला तेव्हा जाणवलं की ओपन लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून जी पुस्तकं येणार आहेत त्या पुस्तकं आपण ग्रामीण भागामध्ये ग्रंथालय सुरू करू. कारण की आजही आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये केवळ अनुदान नसल्यामुळे आज कितीतरी ग्रंथालय बंद पडलेली आहेत. नालंदा, तक्षशिला या विद्यापीठातील ग्रंथालयाचा ऱ्हास झाल्याच्या नंतर आजही जागतिक स्तरावर आपले असे दर्जेदार ग्रंथालय आपल्या देशामध्ये नाही आहेत. मग एवढा ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा आपल्या देशाला लाभलेला आहे. आज आपण सगळेजण शिवाजी महाराजांची जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरे करण्यासाठी धडपडतो, त्यांचे पुतळे बांधण्यासाठी धडपडतो. का तर ते येणाऱ्या पिढीपर्यंत त्यांचं नाव गेलं पाहिजे. पण पुतळे बांधायला पाहिजे का बांधायला पाहिजे
जयंत्या साजरा करायला पाहिजे का, तर नक्कीच करायला पाहिजे. पण यातनं केवळ नावापुरते येणाऱ्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी असतील यांचे विचार जाणार आहे. मग येणाऱ्या पिढीला जर, मला असं वाटतं, हा जर येणाऱ्या पिढीपर्यंत हा जर ऐतिहासिक वारसा आपल्याला जर पूर्ण, जसं की छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण करण्यासाठी कुठल्या पद्धतीचे कष्ट घेतले, मावळ्यांनी सांडलेले रक्त, या रक्ताची जाण जर आपल्याला येणाऱ्या पिढीमध्ये जर तेवट ठेवायची असेल, तर मला असं वाटतं की केवळ पुस्तकाच्या माध्यमातून होऊ शकतं. तर त्यासाठी ही ग्रंथालय, ही पुस्तकं टिकली पाहिजे, हे मला प्रखरतेनं जाणवलं. आणि त्यातनं सुरू झाला ओपन बुक लायब्ररी मुवमेंट. कारण की ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून आम्ही जीही ग्रंथालय सुरू करतो, त्या ग्रंथालयाला एका एका महान पुरुषांचं नाव देतो आणि त्या महान पुरुषांच्या नावाबरोबरच त्यांच्या विचारावर आधारित पुस्तक त्यामध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतो. शेवटी ही जी चळवळ आहे ओपन लायब्ररी मुवमेंट, सुरुवात जरी मी केली असेल किंवा वेगवेगळी लोक पुस्तकांसाठी काम करतायतच, त्यांचंही खूप मोठं योगदान आहे, पण ही जी चळवळ आहे ओपन लायब्ररी मुवमेंट, ही लोकांनी दिलेल्या पुस्तकामधनच इथपर्यंत आलेली आहे. आज या चळवळीच्या माध्यमातून आपण 74 ग्रंथालय सुरू केलेली आहे आणि जवळपास 65,000चं पुस्तकं आपण ग्रामीण भागामध्ये दिली आहे. तर कुठेतरी आपला ऐतिहासिक आणि वैचारिक वारसा टिकवणं, यासाठीच ओपन बुक लायब्ररी मुवमेंटची सुरुवात झाली. खूपच छान अशी संकल्पना आपल्याला आता समजलेली आहे आणि ही जी चळवळ आहे ती खूप पुढेपर्यंत जाईल आणि सध्या महाराष्ट्रात तर आहेतच, पण देशभरात जावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा पण देतेच. तर मॅडम, तुमचं जे पुस्तक जे आहे की आझादी सुवर्ण इतिहास स्त्री क्रांतीचा, या पुस्तकाची संकल्पना तुम्हाला केव्हा आली? जसं की 15 ऑगस्ट 26 जानेवारी लहानपणापासून भाषणामध्ये मी पुरुष क्रांतिकारकांचे योगदान ऐकलं, की देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, महात्मा गांधी, अशफाकुल्ला खान यासारख्या महान पुरुषांनी योगदान दिलं, हे मी लहानपणापासून ऐकत आलेली आहे. आणि दिलंय का, पुरुष क्रांतिकारकांचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी खूप मोठं योगदान आहे, याबद्दल दुमत नाहीये. पण कुठेतरी जर स्त्री म्हणून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये 50% लढलेल्या ह्या स्त्रिया होत्या, मग मला वाटलं की पुरुषांची नावं आहेत, आज आपण पुरुष क्रांतिकारक माहिती आहेत, पण स्त्री क्रांतिकारकांचं काय आहे? जर महिला लढल्या होत्या तर कुठे आहेत मग त्या महिला? मग हा जो प्रश्न पडला की त्या महिलांचं योगदान कुठे, स्त्री म्हणून इतिहासाकडे मागे वळून बघत असताना माझं अस्तित्व कुठे आहे इतिहासामध्ये? या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी एक स्त्री म्हणून काय भूमिका होती, हे प्रत्येक स्त्रीला माहिती असणं गरजेचं आहे. आणि तेव्हा मला जाणवलं की कुठेतरी आपण स्त्रियांचा इतिहास शोधला पाहिजे, स्त्रियांचं देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काय योगदान होतं, या योगदानाचा शोध आपण घेतला पाहिजे. आणि मग शेवटी स्त्रीचा प्रवास हा वेगळा असतो, पुरुषाचा प्रवास वेगळा असतो. येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या मुलींना जर आपल्याला इन्स्पिरेशन, आज आपण पुरुषांचं इन्स्पिरेशन सांगून चालणार नाही की तुम्ही, त्यांचंही कार्य योग्यच आहे, परंतु जेव्हा एक स्त्रीला आपण स्त्री इन्स्पिरेशन तिच्या समोर असते ना, ती जी स्टोरी आहे तिची जवळपास सिमिलर असते, कारण की दोघी एका विशिष्ट परिस्थितीतनं आलेल्या असतात. आणि मग मला वाटलं की येणाऱ्या पिढीला आपल्याला जर खरी प्रेरणा द्यायची असेल की कुठल्या स्त्रियांकडे त्यांनी बघितलं पाहिजे, मग तेव्हा मला असं वाटलं की ती नावं आपल्याला माहिती असणं, त्या स्त्री क्रांतिकारकांचं योगदान माहिती असणं, हे खूप गरजेचं आहे. आणि त्यातनंच सुरू झाला आझादीचा प्रवास. त्यामध्ये वेगवेगळ्या महिला क्रांतिकारकांचं जे काही योगदान असेल, त्या योगदानावर मी माहिती मिळवली आणि त्यातनं आझादी पुस्तक, जवळपास 3 वर्षाचा हा आझादीचा प्रवास आहे आणि 3 वर्षाच्या प्रयत्नानंतर आझादी पुस्तक वाचकांसाठी उपलब्ध झालं. मॅडम, हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये स्त्रियांविषयी पूर्ण चळवळीचं लिहिलेलं आहे. तर स्वातंत्र्य काळाच्या पूर्वीच्या ज्या स्त्रिया होत्या आणि आत्ताची स्त्री जर आपण म्हटली 21व्या शतकातली, तर त्या स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना शिक्षणापासून वंचित होतं किंवा शिक्षण वगैरे नव्हतं. आणि आत्ताच्या पिढीला, आत्ताच्या स्त्रियांना सगळ्या फॅसिलिटीज आहेत, त्यांना आरक्षण मिळतंय, तरी सुद्धा आत्ताची स्त्री कुठेतरी अक्षम आहे, सक्षम नाहीये, त्या पूर्णपणे सुरक्षित नाहीये. मग आत्ताच्या या सिच्युएशनबद्दल तुम्हाला काय वाटतं? जसं की सक्षम म्हटलं, तुम्ही प्रश्न विचारलात की आताची पिढी स्वातंत्र्य भारतामध्ये जन्म घेतला तरी पण सक्षम तेवढी नाहीये. तर मला हे म्हणायचं की प्रत्येक स्त्री ही जन्मतःच सक्षम असते. स्त्रीला दुबळेपणा कोण देतं, तर आजूबाजूची परिस्थिती, जी भौतिक परिस्थिती असेल, जी सामाजिक परिस्थिती असेल तिच्या आजूबाजूची, ते तिला दुबळेपणा देत असते. नाहीतर जन्मतः प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्रच असतो, सक्षमच असतो. मग कुठेतरी आत्ताच्या जे महिला आहेत, आत्ताच्या महिलांना जसं मी म्हटलं की आपला इतिहास आहे, आपल्याला इतिहास एवढा वैचारिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, पण किती स्त्रियांनी इतिहास वाचलेला आहे? तेव्हाच्या, तुम्ही अगोदरच्या स्त्रियांचं जर बघायला गेलं तर तेव्हा सामाजिक परिस्थितीनेच त्यांचं एवढं शोषण केलं होतं की त्यांना
वाटलं की मला ह्याच्या बाहेर कुठेतरी पडलं तरच मी कुठेतरी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेऊ शकते. त्यामुळे तेव्हाची स्त्री ही बंडखोर होती मुळात. मग स्वातंत्र्या अगोदरच्या स्त्रियांच्या समोरही प्रश्न होते, म्हणजे कुटुंबाचा त्याग, कुटुंबाचे जे काही असतील सामाजिक प्रश्न असतील ते सर्व प्रश्न होते. पण तेव्हा काय होतं की देश स्वतंत्र झाला पाहिजे, त्या एका ध्येयासाठी पेटून उठलेल्या होत्या की देश स्वतंत्र झाला तर कुठेतरी स्वतंत्र देशामध्ये मी स्वतंत्रपणे जगू शकते, अशी एक भावना होती. आणि आत्ताच्या स्त्रियांच्या बाबतीत जर मला सांगायचं झालं की आत्ताच्या स्त्रिया हे स्वतंत्र म्हणून जन्माला आलेल्या आहेत. प्रत्येक जसं की शिक्षण आहे ती गोष्ट आपल्याला सहज मिळालेली आहे. त्या स्त्रियांना त्याच्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे. शिक्षणासाठी मला संघर्ष नाही करावा लागला, तुम्हाला संघर्ष करावा लागला नाही. त्यामुळे काय झालं की संघर्ष न करावा लागल्यामुळे कुठेतरी मला असं वाटतं की जी गोष्ट सहज मिळते त्याची किंमत आपल्याला नसते. मग आताच्या स्त्रियांना की स्वतःचं अस्तित्वापेक्षा बाकीचे प्रश्न जास्त मोठे वाटायला लागले का, मला आत्ताचा असा प्रश्न पडतो की आता आपल्याला सहज मिळाल्यामुळे जे स्त्रियांचं योगदान होतं त्या योगदानाकडे, जसं इतिहास म्हटलं की आत्ताच्या स्त्रियांनी आपल्या इतिहासाकडे मागे वळून बघितलेलंच नाहीये की असक्षम का स्त्री होते, की जेव्हा तिला असं वाटतं की नाही मी जर या चौकटीच्या बाहेर गेले तर समाज मला वाळीत टाकेल का. आजही स्त्रियांमध्ये ही भीती आहे, नाही जरी म्हटलं तरी, की मग माझं कुटुंब त्याग करेल का, किंवा नाही म्हटलं तरी बऱ्याचशा स्त्रियांचं काय असतं की मी माझा आयुष्याचा जो काही प्रवास असेल की माझ्या नवऱ्याने मला सपोर्ट केल्यामुळे किंवा इथपर्यंत येऊ शकली, ती जी दुबळेपणाची किंवा माझ्यावर मला कुणीतरी स्वातंत्र्य देते म्हणजे उपकार करते, ही जी भावना आहे त्या भावनेतनं आजही स्त्री निघालेली नाहीये. आणि कुठेतरी मला असं वाटतं यासाठी समाज व्यवस्थाही तेवढ्याच पद्धतीने जबाबदार आहे की तुम्ही त्या पद्धतीने स्त्रियांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आज आपण शिकवलेलं आहे. आज प्रत्येक आई वडील आपल्या मुलीला सांगतात की मुलगी ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे, मुलांच्या बरोबरीने त्यांना संधी मिळाल्या पाहिजेत, किंवा त्यांनी पण आर्थिकदृष्ट्या सक्षम झालात म्हणजे तुम्ही पूर्ण सबळ झाला असं होत नाहीये. कारण की आजही मी आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या स्त्रिया गुलाम म्हणून बघितलेल्या. त्यासाठी तुम्हाला जर खऱ्या अर्थाने जर सक्षम व्हायचं असेल तर त्यासाठी वैचारिक दृष्ट्या तुम्ही सक्षम होणं गरजेचं आहे. आणि ते केवळ पुस्तकाच्या माध्यमातून होऊ शकतं. पूर्वीच्या स्त्रियांचा अभ्यास होत्या, त्या वाचन करत होत्या, त्यामुळे कुठेतरी त्यांना त्यांच्या हक्काची आणि खऱ्या अर्थाने आपले हक्क काय याची जाणीव होती. पण आत्ताच्या स्त्रियांचं वाचनच मुळात कमी झालेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने जे सक्षम म्हणतात ना की सक्षमीकरण काय, आज आपण बघतोय की 8 मार्चला फेटे घालून बुलेटवर रॅली काढणं म्हणजे स्त्रिया सक्षम झाली नाही, मला नाही वाटत या सगळ्या गोष्टी. तर कुठेतरी स्त्रियांनी आपण वैचारिक दृष्ट्या सक्षम होणं, आपल्या विचारांवर काम करणं आणि स्त्री म्हणून एकमेकींना सहकार्य करणं हे खूप गरजेचं आहे. सध्याच्या स्त्रीमध्ये मला ती सहकार्याची भावना दिसतच नाही. आज आपण राजकीय दृष्ट्या बऱ्याचशा स्त्रियांना चांगल्या गोष्टी मिळालेल्या असतात किंवा एका विशिष्ट पदावर जात असतो आपण, पण विशिष्ट पदावर गेल्याच्या नंतर एकमेकींवर चिखलफेक करण्यापेक्षा, एकमेकींचे कपडे काय, ही काय करते, किंवा एकमेकींवर कारण नसताना टीका करण्यापेक्षा आपण स्त्रियांना, कारण की आज ग्रामीण भागामध्ये बऱ्याच स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न आहेत, ते पूर्णपणे प्रश्नांवरचं काम झालेलं नाहीये. मग कुठेतरी एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की एकमेकींवर कुरघोड्या करण्यापेक्षा ज्या आपलं पद मिळालं ना त्या पदाचा कुठेतरी आपण चांगला वापर केला पाहिजे दुसऱ्या स्त्रियांसाठी, ज्या आजही अक्षम आहेत, ज्यांना शिक्षण मिळालं नाहीये, त्या स्त्रियांच्या उन्नतीसाठी आपण कुठेतरी काम करणं गरजेचं आहे. मग मॅडम, तुम्ही जेव्हा हे पुस्तक लिहिण्यासाठी तुम्ही जी तयारी केलीत, पूर्ण तुम्ही इतिहास वाचलात, तेव्हा त्या स्त्रियांचा इतिहास वाचत असताना तुमच्या आयुष्यावर त्याचा काय परिणाम झाला, तुम्हाला काय इन्स्पिरेशन त्याच्यातून मिळालं? जसं आझादी पुस्तक लिहिण्या अगोदरची प्रियांका आणि आझादी पुस्तक लिहिल्यानंतरची प्रियांका यात खूप जास्त फरक आहे. म्हणजे मुळात खूप जास्त म्हणजे खरंच खूप फरक आहे. आझादी लिहित असताना थोडंसं आयुष्यात आलेल्या प्रॉब्लेम्समुळे मला लगेच असं व्हायचं की माझ्या आयुष्यात किती प्रॉब्लेम्स आहे, किंवा काही असतात, प्रत्येकाच्या आयुष्यात अप्स अँड डाऊन्स येत असतात, त्यामुळे मी लगेच खचून जात होते. पण जेव्हा मी आझादी पुस्तक लिहायला घेतलं तेव्हा मला जाणवलं की मी एका स्वतंत्र देशामधली स्वतंत्र नागरिक आहे. मला शिक्षण सहज मिळालेलं आहे, मला त्यासाठी कुठलाही संघर्ष करावा लागला नाही. मला सावित्रीबाई फुलेंसारखे लोकांचे टोमणे नाही ऐकावं लागले शिक्षणासाठी, किंवा दगड असतील, शेण, माती हे सहन नाही करावं लागलं. ती गोष्ट मला सहज मिळालेली आहे शिक्षण. आज मी पुण्यासारख्या शैक्षणिक माहेरघर असलेल्या सिटीमध्ये येऊन शिकते, पण छोट्या छोट्या गोष्टींमुळे मी लगेच कोलॅप्स होत होते. पण जेव्हा या स्त्रियांचा संघर्ष बघितला, जसं की जेव्हा देश गुलामगिरीमध्ये होता तेव्हा स्त्रियांचे प्रश्न वेगवेगळे म्हणजे भरपूर प्रश्न होते. स्वतंत्र घरातही स्वातंत्र्य नव्हतं आणि देशही स्वातंत्र्य नव्हता, म्हणजे त्यांच्या समोर तेव्हा दुहेरी प्रश्न होता, देश स्वातंत्र्याचा आणि स्त्री स्वातंत्र्याचा. माझ्या समोर तर तसा काही प्रश्नही नव्हता. मग जसं 21व्या वर्षी प्रीतिलता वट्टेदार पोटॅशियम सायनाईड खाल्लं त्यांनी देशासाठी. त्यानंतर अनेक अशा काही स्त्रिया आहेत की ज्यांनी कुटुंबाचा त्याग, त्यांना घरातनं काढून दिलं देश स्वातंत्र्यासाठी त्या काम करतायत म्हणून, किंवा बऱ्याचशा स्त्रियांनी आपल्या कुटुंबाचाही त्याग केला
काही स्त्रिया घरातनं बाहेर पडल्यात की ठीक आहे, कुटुंबाचा त्याग करून बाहेर पडल्यात की मला देशासाठी काम करायचं आहे. त्यांच्यासमोर प्रश्न होता ना, रोजगाराचाही प्रश्न होता. त्यांना माहिती नव्हतं की पुढचं आयुष्य काय आहे. लग्न झालेली नव्हती. म्हणजे आज आपण बघतोय की प्रत्येक स्त्रियांचं असतं की लग्न झाल्याच्या नंतर आयुष्यामध्ये एक स्टेबिलिटी येईल का, किंवा एक असतं की बाबा नाही, काही गोष्टी ठीक आहे ना, नाही होत आहे तर नाही होत आहे. हा अप्रोच आपला असला पाहिजे की काही गोष्टी जर आपल्याकडनं होत नाहीये तर त्याचा अतिविचार करत बसायचा नाही. पहिले मी छोट्या छोट्या गोष्टींचा फार विचार करत बसत होते. मग पुढचा प्रश्न काही, आता करिअर रिलेटेड प्रत्येकाला काही प्रॉब्लेम्स असतात. पण मी ह्या स्त्रियांचा जवळून संघर्ष बघितला. कशाचीच आयुष्यामध्ये शाश्वती नव्हती. आणि देश स्वतंत्र झाल्याच्या नंतरही आपल्याला मान सन्मान मिळेल का, किंवा माझ्या कामाची कोणी दखल घेईल का, हेही त्यांनी कधी विचार केलेला नाही त्या गोष्टींचा. त्या फक्त लढल्यात का, तर येणारी पिढी गुलाम म्हणून जन्माला येऊ नये म्हणून. मग कुठेतरी मला असं वाटतं की मला तेव्हा जाणवलं की आपण एकच गोष्ट करू शकतो, ते म्हणजे आपलं विचारांची जे काही पेरणी करायची असेल, आपले काम आपण करत जायचं. पुढच्या काळात त्याचं फळ मिळो न मिळो, किंवा आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या चॅलेंजेस येत असतात, पण त्या चॅलेंजेसला तुम्ही डील कसं करता ते मी आझादी पुस्तकातनं शिकले. आणि मुळात म्हणजे जसं असतं की प्रत्येक स्त्रीमध्ये, आज आपण समाजामध्ये बघतो की स्त्रियांना राग व्यक्त करण्याचा अधिकार आजही मिळालेला नाहीये. म्हणजे मी सर्व स्त्रियांबद्दल नाही, पण मी म्हणते की मला असं वाटतं की जेव्हा पूर्णपणे स्त्री स्वतंत्र होईल ना, मग तेव्हा आपण सक्षम आणि स्वातंत्र्य ह्याच्या गोष्टी करू. आजही 30% ग्रामीण भागातल्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांना राग व्यक्त करण्याचा पण अधिकार नाहीये. मग आझादी पुस्तक जेव्हा लिहित होते तेव्हा मला जाणवलं की स्वातंत्र्य लढ्यामध्ये ह्या जे महिला आहेत ते का लढू शकल्या सक्षमपणे, तर म्हणजे अँगर चुकीच्या पद्धतीने आपण घेतो. आणि मुळात म्हणजे आपल्या समाजाने स्त्रीला कधी राग व्यक्त करण्याचा अधिकार दिलाच नाही स्टार्टिंग पासून. मग मला तेव्हा जाणवलं की कुठेतरी आपण आपल्या हक्कासाठी लढणं गरजेचं असतं. आणि तो जो होता माझा, म्हणजे अगोदरचं जे होतं की थोडंसं छोट्या छोट्या गोष्टीने मला लगेच जे मी कोलॅप्स होत होते तेव्हापासून ते बंद झालं. आणि आझादी पुस्तकामुळे माझ्या स्वभावामध्ये खूप फरक झाला. म्हणजे त्यातल्या काही जे स्त्रिया होत्या त्या भयानक अग्रेसिव्ह होत्या. म्हणजे देशासाठी त्यांनी शेवटी मरण पण स्वीकारलं, आणि ते त्यांच्या असलेल्या अग्रेशनमुळे. सो लाईफमध्ये पॉझिटिव्ह अग्रेशन खूप गरजेचं आहे, हे मला त्या पुस्तकाने शिकवलं. खूपच आपल्याला इंटरेस्टिंग गोष्टी या पुस्तकातून मिळणार आहेत, आणि मॅमकडून पण आपल्याला खूप काही समजलेलं आहे. तर मॅम, आत्ताची जी तरुण पिढी आहे, तरुण मुली स्त्री वर्गामध्ये बघण्यासाठी तरुण मुलींना तुम्ही काय संदेश द्याल या पुस्तकाविषयी? जसं की तरुण मुलींना मी यातनं हेच संदेश देईन की कुठेतरी आपण आपल्या इतिहासाकडे मागे वळून बघायला हवं. आपला जो काही इतिहास असेल, स्त्री म्हणून या देशासाठी काय योगदान होते, स्त्री म्हणून हे कुठेतरी आपण आपल्या इतिहासासाठी लढणं खरं तर हीच काळाची गरज आहे. जोपर्यंत स्त्रीला खऱ्या अर्थाने आपला इतिहास कळणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की ती वैचारिकदृष्ट्या सक्षम पण होणार नाही. सोबतच आजच्या मुलींनी एकमेकींप्रती सहकार्याची भावना ठेवावी. एखादी गोष्ट जसं की आज आपण बघतोय की ग्रामीण भागातील महिला असतील, बऱ्याचशा महिलांना आजही शिक्षणाचा अधिकार नाहीये, किंवा कित्येक स्त्रियांचं आयुष्य हे चूल आणि मूल एवढंच सीमित आहे. तर कुठेतरी मी जर शिकलेली असेल, मी त्या भागातनं आलेली आहे, मला माहिती आहे की तिथे स्त्रियांची परिस्थिती फार चांगली नाही, तर त्या महिलांनी त्या मुलींनी कुठेतरी त्या स्त्रियांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मी शिकली, मला नोकरी लागली, माझं कुटुंब चांगलं झालं, इथपर्यंत हा विचार मर्यादित नाही ठेवला पाहिजे. तर प्रत्येक, जसं की हा जर विचार सावित्रीबाईंनी केला असता तर मला असं वाटतं आज ना आपण इथं कोणीच नसतो, किंवा शिकू पण शकलो नसतो, आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करणं तर दूरची गोष्ट राहिली असती. म्हणून प्रत्येक स्त्रीने जे आपल्या इतर स्त्रिया असतील ज्यांना शिक्षणाचा अधिकार मिळालेला नाही, वेगवेगळी कारणं असू शकतात, तर कुठेतरी त्या स्त्रियांसाठी तळमळ ठेवणं मला असं वाटतं गरजेचं आहे. सोबतच आज सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये ज्या स्त्रियांनी वेगवेगळ्या पदावर गेलेल्या आहेत, कुठेतरी आपल्याला त्या पदावर आपण का गेलोय, कशासाठी गेलोय याचं पण भान ठेवलं पाहिजे. एकमेकींवर कुरघोडी करण्यापेक्षा किंवा एकमेकींना नावं ठेवण्यापेक्षा त्या पदावर गेल्याच्या नंतर इतर स्त्रियांच्या उन्नतीसाठी आपण काय प्रयत्न करू शकतो ह्याचा खरं तर विचार करणं गरजेचं आहे. आणि बोलताना एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीवर बोलताना नेहमी मर्यादा पाळली पाहिजे. ते मर्यादेचं भान प्रत्येक स्त्रीला असलं पाहिजे. आणि ते जर नसलं तर मला असं वाटतं तुम्ही कितीही शिकलात आणि किती वरच्या पदावर गेलात तर तुमच्या शिक्षणालाही काही अर्थ नाहीये. सध्याच्या काही जे आपण बघतोय की कुठल्याही स्त्रीच्या चरित्र्याबद्दल बोलणं असेल वगैरे, हे स्त्रीला शोभा देत नाही. एखाद्या मुलीच्या चरित्र्याबद्दल मी बोलणं हे खरंच शोभा देत नाही. प्रत्येकाचं जे काही असेल, शेवटी मी चांगलं काय देऊ शकतो याचा प्रत्येकाने विचार करायला हवा.
आणि अशा पद्धतीने आपण एकमेकींना जर सहकार्याची भावना ठेवली, एकमेकींना त्या पद्धतीने समजून घेतलं, तरच मला असं वाटतं कुठेतरी आपण या सगळ्या जे चौकट आहे, जे आजही मी म्हणेल पुरुषसत्ताक मानसिकतेनं जी आखलेली चौकट आहे, त्या चौकटीच्या बाहेर पडू शकतो. तुम्ही शिकलात, त्या पदावर गेलात म्हणजे फार काही मोठी तुम्ही अचिव्हमेंट नाही केली, तर त्या पदावर गेल्याच्या नंतर तुम्ही समाजासाठी काय करता ती तुमची अचिव्हमेंट असते. पदावर पोहोचणं ही अचिव्हमेंट नसते, तर त्यातनं तुम्ही समाजाच्या उन्नतीसाठी काय प्रयत्न केला, खऱ्या अर्थाने ती तुमची अचिव्हमेंट असते. याचा प्रत्येकीने विचार करायला हवा. आणि आज आपण बघतोय की सांगायचं एवढंच आहे की महिला म्हणून आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो, पण एक महिला आपल्या वडिलांचाही वारसा पुढे नेऊ शकते. कुठेतरी मुलींनी स्त्रियांनी आज चूल मूल किंवा या गोष्टीतनं बाहेर पडण्याबरोबरच एक स्त्री आपल्या वडिलांचाही वारसा पुढे नेऊ शकते. ही मानसिकता जोपर्यंत स्त्रीची होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने स्त्री सक्षम होऊ शकत. आणि आजच्या महिलांनी मला असं वाटतं की एकमेकांना सहकार्याची भावना जर ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समाजात चांगलं चित्र उभं राहू शकतं. आणि एक पुन्हा मला आजच्या मुलींना सांगायचं आहे की बाहेर पडा या सगळ्या गोष्टीतनं. तुमचा नवरा पंतप्रधान का असेना, पण तुम्ही तुमच्या अस्तित्वासाठी शोध घेणं खरं तर ही काळाची गरज आहे. तुम्ही काय आहात, तुमचं समाजामध्ये योगदान काय आहे, ते योगदानाचा प्रत्येकीने विचार करायला हवा. माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून माझं समाजातलं काय अस्तित्व आहे. आणि जर तुम्हाला जे काही संधी मिळाल्या असतील तर ते मुळात सांगायचं एवढंच आहे की तुम्ही जन्मतः स्वतंत्र आहात. त्यामुळे त्या जे तुमच्यावर कुणीतरी उपकार केले त्यातनं तुम्ही बाहेर पडणं गरजेचं आहे. किंवा मला यांनी सपोर्ट केल्यामुळेच मी इथपर्यंत येऊ शकले, किंवा माझ्या नवऱ्याने सपोर्ट केल्यामुळे, किंवा माझ्या कुणी भावानी सपोर्ट केल्यामुळे इथपर्यंत येऊ शकले. तर कुठेतरी स्त्रीनीच जे दुबळेपणाची भावना घेतली की मी यांच्या सपोर्टमुळे इथपर्यंत आली. तर आपल्याला कुणीतरी स्वातंत्र्य देते म्हणजे आपल्यावर उपकार करत नाही. आणि स्वातंत्र्य काय आपल्याला ते काही कोणी भीक मध्ये दिली, ही मानसिकताच मुळात ती निसर्गात हा प्रत्येक प्राणी हा स्वतंत्र आहे. आणि मी निसर्गात स्वतंत्र असेल किंवा जन्मतः स्वतंत्र आहे ही जर भावना ठेवली तरच येणाऱ्या काळामध्ये स्त्री खऱ्या अर्थाने, मला असं वाटतं, एक वेगळ्या समाजाची निर्मिती करू शकते. तर मॅडम, जेव्हा हे पुस्तक तुमचं आहे त्यांना नितीन गडकरी सर, सुप्रियाताई सुळे यांच्याकडून पण प्रतिक्रिया आल्या, तेव्हा तुमची भावना काय होती? मला म्हणजे भावना अशी काही फार, ठीक आहे, सगळ्यांनी पुस्तक, शेवटी काय होतं की आझादी हे पुस्तक भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील महिला क्रांतिकारकांचं योगदान सांगणारं पुस्तक आहे. आणि ज्या देशासाठी त्या स्त्रिया लढल्या, मला असं वाटतं की जेव्हा मी त्यांचा इतिहास लिहिला तेव्हाच खऱ्या अर्थाने मला नंतर कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही वाटली त्या पुस्तकासाठी. कारण की ते पुस्तकच तेवढं आहेत की त्यांची प्रतिक्रिया आल्यामुळे मला काही फार असं पुस्तकासाठी वेगळं काही वाटलं नाही. उलट त्या स्त्रियांचा जो काही इतिहास असेल तो इतिहासच महान होता. आणि शेवटी फार असं काही वेगळं मला नाही वाटलं. सामान्य माणसांपर्यंत माझा उद्देश हा होता की सामान्य लोकांपर्यंत हे पुस्तक गेलं पाहिजे, सामान्य स्त्रियांपर्यंत हे पुस्तक गेलं पाहिजे. मोठ्या विशिष्ट पदावर व्यक्ती आहेत त्यांनी मान सन्मान दिला म्हणून पुस्तकाची उंची नाही वाढली आहे. तर मुळातच भारतीय स्वातंत्र्य लढ्यामधील देशासाठी लढलेल्या स्त्रियांचीच उंची तेवढी होती आणि त्यामुळे त्या पुस्तकाचीच उंची खूप मोठी होती. त्यामुळे मला त्यात फार काही असं खूप वेगळं काही नाही वाटलं. मॅडम, जेव्हा तुम्ही ओपन बुक लायब्ररीच्या निमित्ताने पूर्ण महाराष्ट्रभर फिरलात तेव्हा तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया कशा होत्या आणि तुम्हाला आलेले कडूगोड अनुभव तुम्ही काय सांगाल त्याबद्दल? ओपन लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून तर मला असे काही अनुभव नाही आले, उलट गोडच अनुभव आले. कारण की लोकांनी या चळवळीवर खूप जास्त प्रेम केलं. आणि मी आजही म्हणते की ही चळवळ इथपर्यंत आली ती केवळ लोकांच्या सहकार्यामुळेच आली, लोकांनी दिलेल्या साथीमुळेच इथपर्यंत चळवळ आली. कारण की ओपन लायब्ररी मुवमेंटचा आधारस्तंभ आहे ती म्हणजे लोक, ज्या लोकांनी या चळवळीला मोठं करण्यासाठी त्यांच्या घरातील पुस्तकं डोनेट केली ती लोक. आणि चांगले अनुभव हेच होते की जे आपण विचार पेरतोय कुठेतरी लोकांनी त्याला खूप सकारात्मक पद्धतीने प्रतिसाद दिला. आणि 74 ग्रंथालय त्या माध्यमातून निर्माण झालीत. आणि कुठेतरी लोकांनाही वाटलं की महान पुरुषांचा जो वारसा आहे तो केवळ या विचारांच्या पुस्तकाच्या माध्यमातूनच टिकू शकतो. त्यासाठी लोकांनी या चळवळीला भरभरून प्रेम दिलं. अनेक जे आजोबा होते ज्यांचं वय झालं होतं, कारण की मागच्या पिढीला पुस्तकांबद्दल खूप जास्त लगाव होता, मग कुठेतरी त्यांना असं वाटलं की आमचा जो आता येणारी पिढी आहे ही डिजिटल युगामधली पिढी आहे, ती पुस्तकं आमची वाचेल. असे कित्येक किंवा त्यांच्या अडगळीत पडलेली जी पुस्तकं होती, जे कित्येक वर्ष बंद खोलीत होती, ओपन लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून म्हणजे एक आजोबांचा अनुभव सांगते मी तुम्हाला
त्यांना असं वाटलं कुठेतरी त्यांच्या पुस्तकांना वैचारिक वारसदार मिळाले, म्हणजे त्यांचा जो काही वारसा होता पुस्तकांचा अडगळीत तो तसाच राहील अशी त्यांची भावना होती. पण कुठेतरी ओपन लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून जेव्हा त्यांनी पुस्तकं डोनेट केली त्या चळवळीला, त्यांची भावना अशी होती की या चळवळीच्या माध्यमातून मला वैचारिक वारसदार मिळाले जो हा वैचारिक वारसा पुढे नेऊ शकतील. आणि माझ्यासाठी ती खूप मोठी पोचपावती होती जे काही काम केले त्याची, आणि लोकांच्या सहकार्यामुळे ही चळवळ इथपर्यंत आली. तर मॅडम, तुम्ही आता स्त्री चळवळीसाठी खूप गोष्टी केलेल्या आहेत, प्लस पुस्तक चळवळीसाठी पण बऱ्याचशा गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत कुठल्याही पदावर नसताना. तर माझं अशी तुम्हाला विचारणं आहे, वैयक्तिक असं विचारणं आहे की तुम्हाला राजकारणात पुढे जाण्याचं काही आहे का प्लॅन? कारण तुमचं व्यक्तिमत्व तसंच आहे, त्यासाठी मी हा प्रश्न विचारते. नाही, म्हणजे मला असं जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की तुम्हाला खरंच समाजासाठी जर काही चांगलं काम करायचं असेल तर कुठल्या त्यासाठी पदाची गरज नाही. पदाची खरंच गरज नाहीये. एका विशिष्ट पदा भूषवलं म्हणजेच तुम्ही समाजासाठी काही करू शकता. मला वाटते पदापेक्षा जाणीवा खूप महत्वाच्या असतात. जर खरंच तुमच्या मनामध्ये ती जाणीव असेल आणि ती देण्याची भावना असेल की ठीक आहे, मला माझ्या समाजातील प्रश्न माहिती आहेत, आणि जे तळमळ म्हणतात ना, पदापेक्षा शेवटी समाजासाठी तुम्ही पदावर राहून काही करू शकत नाही, तर तुमच्या त्या तळमळीमुळे तुम्ही समाजासाठी काहीतरी राहून करू शकता. माझ्या काही अशा राजकीय अपेक्षा नाही आहेत. मी जे काही करते आता, जे सामाजिक काम चाललंय तेच मला काम पुढे न्यायचं आहे. आणि कुठेतरी मला असं वाटतं जेव्हा माणूस पदामध्ये अडकून पडतो ना, त्याला मर्यादा आहे. आणि कुठलंही पद हे तुम्हाला मर्यादेत देत असतं, मर्यादेत राहायला शिकवत असतं. आणि मी कधीच मर्यादेत राहिलेली नाही, म्हणजे कधीच मी कुठल्या चौकटीमध्ये नाही राहू शकत. हा माझा लहानपणापासूनचा स्वभाव आहे. आणि शेवटी मी आझादी पुस्तक लिहिले, त्यामुळे तर मी चौकटीत राहण्याचा प्रश्नच येत नाही. कारण की माझ्या आझादी मधलीच एक शायरी आहे, ती मी ऐकवते. पिंजरा चाहे सोने का हो मेरे गुरूर को गुलामी मंजूर नहीं, पिंजरा चाहे सोने का हो मेरे गुरूर को गुलामी मंजूर नहीं, खून का हर एक कतरा आज़ाद मेरा, खून का हर एक कतरा आज़ाद मेरा, तुम्हारे खुदा से भी कह दो मेरा कोई हुजूर नहीं, तुम्हारे खुदा से भी कह दो मेरा कोई हुजूर नहीं. त्यामुळे जे काही आहे, पद जर आलं तर मला कुठेतरी एका चौकटीत राहावं लागेल, मर्यादित राहावं लागेल. त्यामुळे माझ्या कुठल्याही राजकीय अपेक्षा नाहीये आणि कुठल्याही पदावर राहून मी खूप काहीतरी चांगलं करेल ही माझी भावना नाहीये. तर मला माहितीये मी ज्या जागी आहे, माझ्या ज्या जाणीवा आहे त्या जाणीवेतनं मी नक्कीच समाजासाठी एक वेगळं काहीतरी करू शकते. माझ्यापरीनं जेवढं शक्य आहे तेवढं मी नक्कीच करू शकते. आणि मग मॅडम, ओपन बुक लायब्ररी नंतर आणि आझादी नंतर नवीन संकल्पना काय आहे अजून तुमच्या मनात? अजून काय करायचं पुढे? आता ओपन लायब्ररी मुवमेंट आणि आझादी, जसं की आता माझं दुसरं पुस्तक पण चाललंय लिहिण्याचं, आदिशक्ती. कुठेतरी माझं हेच आहे की ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून एक वैचारिक क्रांती झाली पाहिजे. आणि महिला म्हणून माझं हे कर्तव्य आहे की ज्या समाजात मी वाढली आहे त्या समाजातील महिलांचा इतिहास शोधणं. मला वाटतं की हे माझं खरंच कर्तव्य आहे, प्रत्येक स्त्रीचं कर्तव्य आहे की स्त्री म्हणून माझं या समाजात काय, कारण की येणाऱ्या पिढीला मी काय सांगणार आहे. माझा जो काही इतिहास असेल, जो संघर्ष असेल, तो संघर्ष सांगण्यासाठी मला तो समजून तर घ्यावा लागेल. तर येणाऱ्या काळामध्ये स्त्री विषयावर लिखाण करणं आणि त्यातनं कुठेतरी खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमीकरण काय आहे याचा अर्थ येणाऱ्या पिढीला, येणाऱ्या महिलांना सांगणं हे माझं पुढचं उद्दिष्ट असेल. सोबतच ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून ज्या मुलांना आपल्या आयुष्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यायचा, जसं की ग्रामीण भागामध्ये बऱ्याचदा एज्युकेशनल बॅकग्राऊंड नसतो, त्यामुळे मुलांना आयुष्यामध्ये, ती मुलं पण खूप हुशार असतात, पोटेन्शियल त्यांच्यामध्ये पण असतं, पण कुठेतरी एक दिशा मिळत नाही. तर या चळवळीच्या माध्यमातून त्या मुलांना दिशा मिळाली पाहिजे आणि त्यांनी त्यांच्या पोटेन्शियलला न्याय दिला पाहिजे. हा माझा उद्देश. कारण की आपण म्हणतो की वाचन हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण तो अधिकार प्रत्येकाला मिळायला पाहिजे यासाठी आपण काय काम करतो किंवा शासनही काय काम करतं, शासन काय करतं नाही करत यावर मला फारसं बोलायचं नाहीये. पण एक व्यक्ती म्हणून या समाजासाठी मी काय करू शकते ह्याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. आणि आपण आपल्या ज्या भागातनं आलो त्या भागातल्या प्रश्नांसाठी आपणच काम करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक वेळेला आपण शासनाला दोष देऊन नाही चालणार. तर व्यक्ती म्हणून या समाजाप्रती माझं काहीतरी देणं लागतं. ही जाण जी आहे ती जाण प्रत्येक व्यक्तीमध्ये रुजली पाहिजे. आणि ओपन बुक लायब्ररी मुवमेंटच्या माध्यमातून कुठेतरी तो जो काही शाहू फुले आंबेडकर यांचा विचार येणाऱ्या पिढीला, छत्रपती शिवाजी महाराजांचा केवळ नावापुरते आणि जयंतीपुरते आणि पुतळ्यापुरते मला येणाऱ्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांचं स्वराज्य पोहोचवायचं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यातनं एक वैचारिक क्रांती झाली पाहिजे. यासाठी मी येणाऱ्या काळात नक्कीच प्रयत्न करेन. कारण की
जसं आपण म्हणतोय सध्या की धर्माच्या नावाखाली सध्या आपण बऱ्याचदा तरुण भटकल्या जातात किंवा छोट्या छोट्या आलेल्या जे काही आपल्या आयुष्यामध्ये अनुभव येतात त्यातनं कुठेतरी तरुण सध्या खचण्याचं प्रमाण आहे. मग हे कशामुळे होते तर तरुणांना आपला इतिहासच माहिती नाहीये. तर कुठेतरी येणाऱ्या काळामध्ये जे पिढी असेल त्या पिढीला वैचारिक गुलाम ती कुणाचीच नसली नाही पाहिजे. ज्या वेळेस वैचारिक गुलाम असतात ना ते खूप घातक असतात. आणि माझी मनापासून इच्छा आहे की येणारी पिढी ही वैचारिक गुलाम नसावी, यासाठी मी प्रयत्न करेन. मॅम, तुम्ही पुस्तक तर आता लिहिलंच आहे आणि ते खूप चर्चेत आहे, तर तुम्हाला कविता लेखनाची सुद्धा आवड आहे, तर महिलांविषयी एखादी कविता तुम्ही नक्कीच ऐकवायला पाहिजे आता. महिलांविषयी आझादी पुस्तकाच्या वेळेसच मी ती लिहिलेली एक कविता आहे, मी ती ऐकवते. शैव पंथातील तूच ती शिवशंकर पार्वती, बळीराज्यातील निरतीची तूच ती बीज पेरणी. अग्निहून ज्वलंत तू कधी सीता तर कधी मंदोदरी, प्रेमरसातला ताल तू कधी राधा तर कधी रुक्मिणी. तुझ्या करुणेच्या सागरात सामावला बुद्ध, तुझ्या करुणेच्या सागरात सामावला बुद्ध, शमले हे युद्ध घडले बसवेश्वर तू होते म्हणून. मानवतेचा धागा तू त्या कबीराचा दोहा, अमृतापरी गोड तू त्या तुकोबाची वाणी. स्वराज्याची जननी तू माया आमची जिजाई, स्त्रीवादाची लेखणी तू माया आमची सावित्री. स्वराज्याची जननी तू माया आमची जिजाई, स्त्रीवादाची लेखणी तू माया आमची सावित्री. त्यागाची स्वामिनी तू माया आमची रमाई, माय मराठी समृद्ध झाली, वाचूनही ज्ञानेश्वरी. वा वा, खूपच छान आणि खूपच लोकांनाही आवडणार आहे कविता, आणि ऐकली पण असेल त्यांनी, पण खूपच सुंदर अशी झालेली आहे कविता. आणि पुस्तकाविषयी अजून दुसरी एखादी? पुस्तकाविषयी हो, मराठीमध्ये नाहीये, पण हिंदीमध्ये मी एक म्हणजे जसं की मुक्त स्वरूपाची ग्रंथालय असली पाहिजे, तशीच पुस्तकं म्हणजे मानवाला मुक्त करणारी पुस्तकं. मग ती पुस्तकं तुम्ही बंदिस्त कपाटामध्ये सजवून ठेवू नका, तर तीही मोकळी केली पाहिजे. ओपन लायब्ररी त्या माध्यमातून तुम्ही स्थापन केली पाहिजे. यासाठी मी पुस्तकांच्या मुक्तीवर एक कविता केली होती, हिंदीमध्ये आहे ती कविता. हाँ मैं एक किताब हूँ ना कि कोई कैदी, हाँ मैं एक किताब हूँ ना कि कोई कैदी, जिसे तुम अपनी अलमारी में कैद रखो. हाँ मैं एक किताब हूँ ना कि कोई कैदी, जिसे तुम अपनी अलमारी में कैद रखो. मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ, मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ उस हर एक कलमकार की. मैं एक रूह हूँ, मैं एक निशानी हूँ उस हर एक कलमकार की, जो लिखी गई किसी के याद में इस समाज के परिवर्तन में, इस देश के इतिहास को जीवित करने में, तुम्हें गुलामी से आज़ाद करने में, परों को पिंजरे से रिहा करने में, हाँ मैं वो आज़ाद किताब हूँ, जो बंदिशों को नकारती है. वा वा, खूपच उत्कृष्ट अशी कविता आहे. मी तर आता तुमची फॅन झालेलीच आहे. आणि मॅडम, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज इथे आलात आणि तुमच्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही वेळ काढलात. पुन्हा आपण एका नवीन विषयावर नक्कीच भेटू, आणि जेव्हा आपले प्रेक्षक जेव्हा ही व्हिडिओ पाहतील, तुमच्याबद्दल ऐकतील, तेव्हा तर ते फॅन होतीलच, आणि मुख्यतः महिला वर्ग तुमच्यापासून खूपच इन्स्पायर होणार आहे. मी स्वतः सुद्धा झालेली आहे. खूप खूप धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल, आणि तुमच्या पुढच्या जर्नीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, मलाही खूप छान वाटलं. तर आज आपल्यासोबत प्रियांका मॅडम होत्या, आणि खूपच वैचारिक अशा गप्पा आपल्या झालेल्या आहेत. तर त्यांचं जे पुस्तक आहे आझादी, तर हे पुस्तक जर तुम्हाला वाचायचं असेल तर पुस्तकाविषयी सगळी माहिती आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नक्की तुम्ही हे पुस्तक वाचा, स्त्रीविषयक पुस्तक आहे, आणि आपल्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.